जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल सहर्ष स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 139, तारीख आहे 19 मे 2026 व वार मंगळवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा नेहमीप्रमाणे पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना आपल्याला सांगायचे आहे की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर
श्रीरामचंद्र समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. आजपासून आपण या ग्रंथातील 5व्या दशकाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. या दशकाचे नाव आहे दशक मंत्रांचा व समास पहिला आहे गुरु निश्चय. तर या पहिल्या समासाचे आजपासून वाचन करण्यास आपण सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील पहिलीच ओळ श्रीराम या ओळीने आणि या शब्दाने आजच्या ग्रंथ वाचनास आपण प्रारंभ करीत आहोत. श्रीराम जय जयाजी सद्गुरु पूर्ण कामा परम पुरुषा आत्मया रामा अनिर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला नवचे जे वेदांसी साकडे जे शब्दासी कानडे ते सच्चिशासी रोकडे अलभ्य लाभ जे योगी यांचे निजवर्म जे शंकराचे निजधाम जे विश्रांतीचे निज विश्राम परम गुह्य अगाध ते ब्रह्म तुमचे नियोगे स्वये आपणची होई जे अंगे दुर्घट संसाराचे निपांगे पांगी जेना सर्वथा आता स्वामीचे नि लढिवाळपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगिजे ती तेने प्रमाणे मुमुक्षे शरण जावे गुरु तो सकळांसी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे. अहो या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणी विष्णूनी श्रीवत्स मिरवणे ते इतर ते किती ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण धातू पाषाणी देवपण ब्राह्मणांचे निमंत्रे मुंजी बंधनार विरहित तो शूद्रची निभ्रांत द्विजन्मी मनोन संतत द्विज ऐसे नाम त्यांचे सकळांसी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण वेद विरहित ते अप्रमाण अप्रिय भगवंता. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या पहिल्या 10व्यांचा मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील अगदी पहिलीच ओळ 1 या अंकाने सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. हे सद्गुरु पूर्ण कामा परम पुरुषा आत्मा रामा आपला जय जयकार असो. आपला महिमा बोलण्याला अशक्य आहे त्याचे वर्णन करता येत नाही. तुमची थोरवी शब्दांनी सांगता येत नाही. वेदांस जे कळण्यास कठीण शब्दाला जे दुर्बोध असे जे अलभ्य परब्रह्म ते सच्चिशास आपल्या कृपेने तात्काळ मिळते. जे योग्यांच्या अंतरंगातील हृदगत निजधाम जे शंकराचे आत्मस्थान विश्रांती स्थान विश्रांतीलाही विश्रांती देणारे स्थान असे अत्यंत गुह्य व अपार खोल आहे. असे जे परब्रह्म ते तुमच्या योगाने तुमची कृपा झाली असता शिष्यास स्वतःच होता येते व दुर्घट संसाराच्या जंजाळामध्ये तू अडकून राहत नाही व दुर्घट संसाराच्या जंजाळामध्ये तो अडकून पडत नाही. आता स्वामींच्या प्रेरणेने लढिवाळपणाने गुरु शिष्यांची लक्षणे सांगतो. त्यांवरून मुमुक्षुने शिष्याधिकार ओळखून सद्गुरु ओळखून त्या शिष्यभावाने शरण जावे. गुरु तर सर्व ज्ञातीच असला पाहिजे. मग ब्राह्मणच तो क्रियाहीन म्हणजे कर्महीन झाला तरी त्यालाच अनन्य भावाने शरण जावे. हो या ब्राह्मणासाठी तर नारायणाने अवतार घेतला. प्रत्यक्ष विष्णूही भृगुलतेचे चिन्ह
श्रीवत्स आपल्या हृदयावर मिरवतात, ते इतरांची काय कथा. ब्राह्मणांची वचने प्रमाणभूत मानतात. त्यांच्या वचनामुळे, ब्राह्मण मुखाने निघणाऱ्या मंत्रामुळे शूद्रांचे ब्राह्मण होतात. त्यांच्या मंत्रामुळेच धातू पाषाणादिकांच्या मूर्तीच्या ठिकाणी देवपणा येतो. मौजी बंधनाशिवाय राहिला तर तो निसंशय शूद्र होतो. मौजी बंधन होईपर्यंत जो शूद्र असतो तो लगेच द्विज म्हणून प्रतिष्ठा पावतो. त्याचे दोन जन्म होतात, एक मातेच्या उदरांतून येण्याच्या वेळचा व दुसरा उपनयन संस्काराचा. म्हणून त्यास द्विज अशी वेगळी संज्ञा प्राप्त होते. ब्राह्मण हे सर्वांनाच पूज्य होत अशी मुख्य वेदाज्ञा आहे, ती प्रमाण मानली पाहिजे. वेदविरहित ते अप्रमाण, ते भगवंताला आवडत नाही. जय जय रघुवीर समर्थ. हा होता पहिल्या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, विशिष्टा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन हो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. जय जय रघुवीर समर्थ.